नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅग ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी 2026 या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. एक टेंटेटिव्ह शेड्यूल जो असतो तो सीईटी सेलकडून आलेला आहे. सोबतच त्याचा सिलेबस सुद्धा शेड्यूल आलेला आहे आणि 127च दिवस आपल्या परीक्षेसाठी उरलेले आहे. तर एकंदरीत परीक्षेची तारीख काय असणार आहे आणि सीईटी सेलने दिलेला सिलेबस आपण इथे परत एकदा डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे डाउनलोड सुद्धा होऊ शकाल आणि नंतर तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे. फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. एकंदरीत मॉक टेस्ट हे आपला अभ्यास किती झालाय हे बघण्यासाठी आपण देत असतो आणि एखादी परीक्षा जी असते त्यामध्ये मॉक टेस्ट खूप महत्वाचा रोल असतंय त्याचं. त्याच्यामुळे आपल्याकडे टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, पीवायक्यू टेस्ट अवेलेबल आहेत. त्यामुळे या कम्प्लीट कोर्समध्ये ते तुम्हाला नक्की मिळेल आहे. सोबतच लॅपटॉप आणि वेबली सुद्धा इथे मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की नक्की एनरोल करा आणि आता तरी अभ्यासाला लागा, कारण आता फक्त 127च दिवस उरले आहे आणि नेमकी तारीख सुद्धा परीक्षेची जाहीर झालेली आहे. चला तर आपण मग तारीख पाहूया की नेमकी तारीख काय आहे. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने म्हणजे टेस्ट सेलनी इथे दिलेलं आहे नोटीस. हायर एज्युकेशन एमपीपीएड सीईटी 2026 यांनी इथे दिलेली आहे. सोबतच महाराष्ट्र तर हायर एज्युकेशनसाठी त्यांनी एम एड सीएटी 2026 25 तारखेला आहे. एमपीएड सीएट 2026 24 तारखेला आहे. एमसीए बघा इथे आपलं दिलेलं आहे टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र एमसीसीटी 2026 30 मार्च 2026 ला आपला पेपर आहे, आपली परीक्षा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी नोटीस करून घ्या. त्यानंतर महाराष्ट्र बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ईएलसीटी ही 27 ते 29 मार्च पर्यंत आहे. सोबतच एल एल बी 3 वर्षाचं जे असतं ते 1 एप्रिल पासून 2 एप्रिल पर्यंत आहे. त्यानंतर एल एल बी जे 5 वर्षाचं असतं ते 8 मे ला आहे आणि नर्सिंगची जी सीईटी आहे ती 6 मे ते 7 मे पर्यंत आहे. ठीक आहे, एमबीए जी सीईटी आहे ती आहे 6 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत. ठीक आहे, म्हणजे आपली एमसीए सीईटी जी आहे ती 30 मार्चला असणार आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत 127 दिवस आपल्याकडे आहे आता महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम चा अभ्यास करण्यासाठी. परत एकदा त्यांनी सीईटी सिलेबस जो दिलेला आहे, मार्किंग स्कीम जी दिलेली आहे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्सची, ते आपण जाणून घेणार आहोत. इथे बघा, द ऑनलाईन सीईटी वुड कॉम्प्राइज 4 सेक्शन मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स लॉजिकल ॲबस्ट्रॅक्ट इंग्लिश कॉम्प्रेशन अँड वर्बल ॲबिलिटी. ठीक आहे, याच्यावर 200 मार्क्स असणार आहे 90 मिनिटांसाठी. त्यानंतर त्यांनी सिलेबस दिलेला आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, बघा मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा सिलेबस. हा, अल्जेब्रा दिलेला आहे, फंडामेंटल ऑपरेशन इन अल्जेब्रा, कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, टिग्नोमेट्री आहे, प्रॉबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स आहे, अरिथमॅटिक आहे, बेसिक सेट, मेन्सुरेशन आहे. मेन्सुरेशन मध्ये एरिया ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे, त्यानंतर बेसिक सेट थेअरीमध्ये सेट रिलेशन्स आहे. अरिथमॅटिकमध्ये प्रॉब्लेम्स ऑन टाइम अँड वर्क, डिस्टन्स, स्पीड, पर्सेंटेज याच्यावर दिलेलं आहे. टिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला जे आयडेंटिटीज असतात ते सुद्धा झालेलं आहे, आलेलं आहे. त्यानंतर हाईट, डिस्टन्स, इन्व्हर्स फंक्शन, त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री, अल्जेब्रा अशा पद्धतीने सगळं इथे आपल्याला मॅथ्सच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर लॉजिकल आणि अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आपण पाहून घेऊया. त्यामध्ये आपल्याला क्विकली जे आपण टेस्ट करू शकतो त्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यावर येतात आहे. त्यानंतर इंग्लिश कंप्रेशनवर आपल्याला बेसिक इंग्लिश ग्रामर आहे, वोकॅब्युलरी आहे, सिनोनियम अँटेनियम आहे, सेंटेन्स करेक्शन आहे, वर्ड फ्रेजेस आहे, जंबल पॅराग्राफ आहे. हे सगळं आपल्याला तिथे येणार आहे. ठीक आहे, यावर प्रश्न असतील आहे. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं बुक्स जे आपण घेतलं आहे, बुक्स कोणते वापरायचे, त्यामध्ये इंग्लिश त्या पुस्तकामध्ये इंग्लिश कंपरेशन पूर्ण तुमचं होऊन जाईल. हे जे इंग्लिश ग्रामर आहे, वोकॅब्युलरी आहे, हे सगळं. ठीक आहे, त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू स्ट्रक्चर, त्याचं डेटा इंटरप्रिटेशन, डेटा रिप्रेझेंटेशन,
कम्प्युटर आर्किटेक्ट, कम्प्युटर लँग्वेज आणि ऑपरेटिंग सिस्टम बेसिक्स हे सगळं कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये येणार आहे. एकंदरीत आपण जे BCA मध्ये शिकतो तेच मला असं वाटतं ते इथे असणार आहे. फक्त आपल्याला थोडं मॅथ्ससाठी आपल्याला थोडंसं अभ्यास करावा लागणार आहे, कारण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचा सिलेबस थोडा जास्त मोठा आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या विषयांचा सोबत. ठीक आहे, त्यामुळे मॅथ्सवर आपण जास्त फोकस करणार आहोत या बॅचमध्ये. आणि एकंदरीत मॅथ्सचे 30 प्रश्न असतात 60 मार्कांसाठी, ते आपण नक्की कव्हर करणार आहोत. सोबतच चारही विषयांचे आपल्याला चांगला अभ्यास होईल आहे. चला बघून घेऊया. मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बघा, मी सांगितल्याप्रमाणे 30 प्रश्न आहे, 2 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे, त्यामुळे 60 मार्क आहे. त्यानंतर लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट 30 प्रश्न आहेत, मार्क्स पर 2 आणि 60 मार्कांना. इंग्लिश कंप्रेशन आहे, 20 प्रश्न, 2 मार्कांसाठी 40. 2 मार्क एका प्रश्नाला आणि 40 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्ट सुद्धा 40 मार्कासाठी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये. टेस्ट ड्युरेशन 90 मिनिट्स आहे. मीडियम ऑफ सीईटी हे इंग्लिश असणार आहे आणि मोड जी आहे ती ऑनलाईन आहे. ठीक आहे. 4 ऑप्शन तुम्हाला असणार आहे. MCQ टाईप प्रश्न असणार आहे, टोटल 200 मार्कासाठी. एकंदरीत हे सगळं यांनी सीईटी मध्ये दिलेलं आहे. यामध्ये इलिजिबिलिटी बघून घेऊया. जनरल रिक्वायरमेंट आपली इंडियन सिटीजन आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला बॅचलर्स डिग्री असणे आवश्यक आहे. स्पेशल केसमध्ये आपण फायनल इयरचे स्टुडंट असू तर आपल्याला ते असणार आहे. मास्टर हे नसणार आहे. ठीक आहे. नंतर ऍडमिशन आता महाराष्ट्र MCCT एक्झामसाठी आम्ही ओपन केलेलं आहे. 24 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे, कारण 127च दिवस बाकी आहेत. आणि खूप लवकर आता आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, कारण 3च महिने बाकी आहेत एकंदरीत. आणि मोड ऑनलाईन असणार आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही बॅच जी आहे ती फायदेशीर ठरणार आहे. सोबतच प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स असणार आहे. लेक्चर वाईज शॉर्ट नोट सुद्धा असणार आहे. फ्री मॉक टेस्ट असणार आहे 50+, आणि 2,000+ MCQ सुद्धा असणार आहे प्रॅक्टिससाठी. त्यामुळे नक्की तुमचा चांगला अभ्यास होणार आहे. पेपर एकंदरीत कसा सोडवायचा हे सुद्धा तुमची या मॉक टेस्टमुळे प्रॅक्टिस होईल आहे. आणि सोबतच मीडियम जो आहे ते इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण लेक्चर्स घेणार आहोत. सोबत 2 आणि 3 लेक्चर असणार आहे पर दिवसाला. आणि जर का तुमचा लाईव्ह क्लास मिस झाला असेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहू शकाल, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या अवेलेबिलिटीनुसार. अशा पद्धतीची आपली बॅच आहे. आणि अशा पद्धतीचे म्हणजे 30 मार्चला आपली पेपर असणार आहे, आपली परीक्षा असणार आहे. त्यामुळे नक्की अभ्यासाला लागा आणि 127 दिवसाचा चांगला फायदा घ्या आणि अभ्यास करा. आपलं जे ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. किंवा तुम्ही या दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता, किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड सुद्धा करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.